नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, तर माझा उपवास आहे. तर 8 वाजलेले आहे. तर म्हटलं पहिल्यांदा माझं स्वतःचं आवरलेलं आहे, आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे माझं. तर पहिल्यांदा म्हटलं जरा चहा घ्यावा आणि नंतर श्रावणी शर्वरीचा दोघींचाही टिफिन करावा. कारण त्यानंतर मग देवपूजा वगैरे, कारण त्या गेल्याशिवाय मला काहीही जमणार नाही. कारण शर्वरी 9 वाजता जाते आणि आपल्या सगळ्या महिलांची सकाळची गडबड ही असतेच. त्याच्यामुळे पहिल्यांदा म्हटलं थोडासा चहा घ्यावा आणि नंतर ह्यांच्या टिफिनला सुरुवात करावी. तर चला जरा चहा घेते आणि नंतर ह्यांच्या दोघींच्या टिफिनला सुरुवात. टिफिनसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. आता पटकन शर्वरीसाठी तरी बटाट्याचे काचऱ्या करणार आहे आज. पण रोज टिफिन काय द्यावा हा प्रश्न असतो. ही भाजी नको, ती भाजी नको, द्यायचं तरी काय हा प्रश्न असतो. तर आज मी शर्वरीला बटाट्याच्या काचऱ्या देणार आहे. तर आता पटकन आणि बटाट्याच्या काचऱ्या करून घेते शर्वरीच्या टिफिनच्या आणि मग चपाती बनवते. शर्वरीचं टिफिन झालं. आता शर्वरीच्या पेंड्या बांधून घेते आणि त्याच्यानंतर तोपर्यंत श्रावणी उठेल. श्रावणीचा कॉलेज आज 10 वाजता आहे. त्याच्यामुळे नंतर मग तिचा टिफिन बनवायचा आहे. तिला विचारून आहे तुला टिफिन पाहिजे का, तर मग तिला टिफिन हवा असेल तर मग टिफिन तिचा बनवणार. चला देवपूजा झालेली आहे. श्रावणी ही कॉलेजला गेलेली आहे. तर तिला पटकन उत्ताप्पे करून दिले. 2च दिले, काय फार नाही दिले, कारण तिची गडबड असते आणि तिला पोळी भाजी नको असते. त्याच्यामुळे तिला उत्ताप्पे पटकन करून दिले. त्या गडबडीत मी शूट करायचं आहे विसरले श्रावणीच्या गडबडीमध्ये. तर आता मी थोडा गाजरचा हलवा बनवते. तर गाजर किसून ठेवलेले होते, तर आता मी गाजरचा हलवा करते, तुम्ही दाखवते. चला. तूप घातलं आहे. 3 चमचे तूप घातलेले, हा फार नाही. गाजर किसून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. गाजरला थोडा ब्राउनिश कलर
येईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं. दाखवते मी. आता 2 मिनिटं वाफ काढून घेते. तोपर्यंत वेलची पावडर सांगते. वेलची पावडर करते. थोडंसं वाजून ठेवलेलं आहे. त्याचा कलर नंतर बदलतो थोडा. पहिल्या याच्यामध्ये मी साखर घालते. वाजायच्या वेळेला पाणी सुटणार, त्याला आपण साखर घालूया आणि त्याला पाणी सुटणार. आता यामध्ये पोह्यामध्ये मी दूध घालते. थंड आहे दूध.
मेथीची भाजी आहे आमच्याकडे, साफ करून ठेवलेली होती. तर ती आता थोडी करून घेते पटकन. तयार झालेली आहे आता. 1 वाजायलाच आलेला आहे. तर पटकन दत्तमहाराजांच्या देवळात हार वगैरे त्यांना घालून पटकन, कारण मठात जाणं मला तरी वाटत नाही की मला आज परत पॉसिबल होईल. जायची इच्छा खूप असते, पण मला ना प्रत्येक वेळेला जायला भेटतंच असं नाही आहे. तर 1-2 आठवड्याने वगैरे मला रात्री जायला भेटतं. तर आज काय मला पॉसिबल होईल असं वाटत नाही. तर दत्त महाराजांच्याच देवळात जाऊन येणार मला पटकन. आल्यानंतर पारायण असणार आहे. तर चला पटकन जाऊन येते. मी दत्त महाराजांच्या देवळात आलेली आहे. तर 1 मिनिट दाखवते. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव. 2 वाजत आलेले आहेत. मी आली आता घरी. दत्त महाराजांच्या देवळात जाऊन आले. तर येताना थोडी भाजी पण घेऊन आले आणि हे केळी घेऊन आले जरा. तर आता एक केळ आणि थोडंसं दूध घेतलं आहे. तर ते आता जरा खाऊन घेते आणि पारायणाला बसते. तर मला जेव्हा टाईम मिळेल किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींच्या दादरच्या मठात जाते मी. तर 1-2 आठवड्यांपूर्वी मी गेले होते. तर आता हे 2 आठवडे मला काही पॉसिबल झालेलं नाही आहे, कारण एकतर सकाळची घाई असते, त्याच्यानंतर दुपारची कामं असतात आणि इथून टॅक्सीने मी जाते, कारण टॅक्सीने मी दादरला जाते. तर मग टॅक्सी ही दुपारच्या वेळेला खरं तर टॅक्सी मिळत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. त्यातूनही एक 12-12:30ला वगैरे निघते मी. पण आज मला वाटलं होतं की मी जाणार, पण दिलीपची नाईट पण आहे. मग येऊन परत जेवण कधी बनवणार आणि पारायण पण बाकी होतं माझं. म्हणून म्हटलं ठीक आहे, इथूनच मी स्वामींना नमस्कार करेन. आणि दत्त महाराजांना तर जातेच मी. खरं तर सकाळी जाते किंवा जसा वेळ मिळेल तसं मी जाऊन येते, पण जाते. तर आता मी जाऊन आलेली आहे. तर आता पटकन खाऊन घेते. चला, संध्याकाळचे आता 5:45 वाजलेले आहेत. माझं 4 वाजता पारायण सगळं आटोपलं. त्याच्यानंतर मी 11 वेळा 11 माळी स्वामी समर्थांचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र माझा झालेला आहे. फक्त आता रोजची सेवा जी असते ती माझी राहिलेली, ती आता 7-7:30 वाजता मी बसणार आहे. तर रोजच्या सेवेमध्ये फार नाही, पण मला जेवढं जमतं 3 माळी जप आणि 3 वेळा तारक मंत्र आणि रोजचे स्वामींचे 3 अध्याय, ही माझं रोजच्या नित्यसेवेमध्ये माझं ठरलेलं आहे. आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय हे माझं रोजची हे आहे, सेवा आहे. नित्यसेवामध्ये एवढंच मी करते, मी फार नाही करत. आणि आज गुरुवार होता, तर मी मगाशीच उपवास माझा सगळं झालं तेव्हा मी मगाशी उपवास माझा सोडून घेतला. तर आता 6 वाजायला आले. आता पटकन चहा ठेवते, पण श्रावणी आली कॉलेजमधून मेन म्हणजे, आणि तिला चहा लागतो. तर आता पहिल्यांदा चहा ठेवते आणि टिफिन बनवायचा आहे दिलीपचा. तर दिलीप येतीलच आता, कारण ते दुपारी परत पोलीस स्टेशनला गेले होते. तर आता येतील थोड्या वेळात, परत रात्री निघतील ते. तर मला टिफिनही बनवायचा आहे. तर आता पटकन आधी चहा बनवते आणि नंतर पुढच्या कामांना सुरुवात करते. चला, चहा वगैरे झालेला आहे आणि आता मी इथे गवारीची भाजी बनवलेली आहे. तोपर्यंत इकडे पटकन म्हटलं गाजराचा हलवा बनवून घेते. गाजर किसून ठेवलेला आहे, तर पटकन गाजरचा हलवा होऊन जाईल माझा. थोडंसं खोबरं शिल्लक आहे, कारण आम्हाला ओला नारळातच जेवण लागतं. तर हे गाजर किसून घेतलेलं आहे मी. हे आता ह्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे तूप घातलं आहे मी. तर
एका साईडला गवारची भाजी ठेवलेली. आणि एका साईडला गाजरचा हलवा. गाजर जरा चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. चांगलं हलवून घेतलं थोडंसं. 1-2 मिनटं गाजराला वाफ द्यायची. पण मध्ये मध्ये हलवायचं नाही तर खाली लागूही शकतो, करपूही शकतो. आणि आम्हाला ओल्या नारळातलंच जेवण जास्तीत जास्त लागतं, कारण आम्ही रत्नागिरीमध्ये, त्याच्यामुळे आमच्याकडे नारळ, त्यामुळे आम्हाला ओल्या नारळातलं जास्तीत जास्त जेवण हे आमच्याकडे असतं. तर 1-2 मिनटं मी गाजर, बघा आता मी गाजर, हे ड्रायफ्रूट्सचे ना बारीक तुकडे केलेले आहेत, तर ते आता मी घालून घेते. आणि दूध आहे, दूध आता ॲड करते त्याच्यामध्ये. दूध केला पाहिजे. सगळं त्याचं ठेवलेलं आहे कमी गॅसवर, सॉरी. आणि शर्वरीला भूक लागली आहे म्हणून शर्वरी पास्ता बनवते आहे. बॉईल करून घेतलेला पास्ता. आता शर्वरी पास्ता बनवते आहे. हा मंचुरियन सॉस आहे, शेजवान चटणी नाही आहे. मंचुरियन सॉसने टेस्ट अजून चांगली येते पास्त्याला. बास की तो जास्त आंबट होतो. ते सोया सॉस मी स्किप करते. 2 वेळेचा माझा अनुभव आहे. सोया सॉस टाकल्याने पास्त्याला खूप असा आंबट टेस्ट करतो. सावकाश. मी ग्रीन चिली सॉस टाकलाय, ते पण जरा टेस्ट एनहान्स करण्यासाठी. बिकॉज मी आता सोया सॉस टाकत नाही म्हणून. आता केचप नॉर्मल. मला टँगी टेस्ट जास्त आवडते म्हणजे मी केचपचं प्रमाण जास्त टाकलं. त्याच्यात जरासं पाणी ॲड करायचं आहे. आता पास्ता ॲड करायचा आहे. चीज क्यूब ग्रेट करून टाकते अर्धा. झाली ना? झाला पास्ता.
शर्वरीचा पास्ता रेडी झालेला आहे. हा बघा, आमच्या शर्वरीला जेवायला कमी आणि पास्ता, मॅगी, बर्गर हे असंच आवडतं. तो चला, शर्वरीचा पास्ता रेडी झालेला आहे. आता शर्वरी बेडरूममध्ये जाणार घेऊन आणि मला भाकरी करायला तिथे उभं राहावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने शर्वरीचा पास्ता तयार झालेला आहे. तर आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे, दाखवते. हां बघा, तर आता मी गॅस बंद करते, पण पूर्ण दूध आटलेलं आहे, त्यामुळे आता गॅस बंद करते मी. तर आत्ताच मी आरती करून झालेली आहे स्वामींची. तर आज ॲक्च्युली लेट झाला मला थोडासा स्वामींच्या आरतीला, कारण दिलीप पण थोडे लेट गेले नाईट ड्युटीला. तर मग ते भाकऱ्या वगैरे करेपर्यंत, भाजी सगळं जेवण करेपर्यंत थोडासा आज लेटच झाला मला. तर आत्ताच स्वामींची आरती मी पूर्ण झाली माझी. तर आता जेवायला आम्ही तिघीच आहोत, तर आता जेवून घेणार. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आजच्या ब्लॉगला. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल माझा, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, गुड नाईट, बाय. श्री स्वामी समर्थ.